गेला माझा सख्खा बाबूराव गेला, गेला माझा सख्खा बाबूराव गेला, गेला हिचा सख्खा बाबूराव गेला, अहो गेला हिचा सख्खा बाबूराव गेला. बाब्या सकाळी उठला बाई, वाचला पेपर घाई घाई, म्हटला काहीच कळत नाही, बाबा जगू देईना काही. मी म्हटलं अरे बाब्या असं काय झालं सांग तरी मला, असा एकटा टेन्शन घेतोस हा. तवा बाब्या म्हटला अगं सखे मी जगणार नाही फार, बंद झाले ग सारे ते डान्स बार, माझे हात पाय झाले तर थंडगार, म्हटलं कुठं मी उडवू एवढा पगार. अगं सखूबाई बरोबर आहे त्याच. आता एवढा पगार कुठं उडवला असता त्याने? तू एक काम करायचं होतं. बोला ना काय करायचं होतं मी? अगं घरातच उघडायचं होतं ना बार, आणि नाचायचं होतं त्याच्या पुढं जुली बनून. आहो त्या जुली पायीस तर हा मेला, गेला माझा सख्खा बाबूराव गेला, बाई गेला माझा सख्खा बाबूराव गेला. गेला हिचा सख्खा बाबूराव गेला, अहो गेला हिचा सख्खा बाबूराव गेला. माग पाऊस लई झाला, जवा बाब्या घरी आला, डोळे भरून पाहिलं बाब्याला, लई त्रास झालता त्याला. म्हटलं बाब्या काय रे तुझी ही दशा? अरे माझ्या राजा कुठं होता एवढा दिवस? माझ्या बाब्यानं 2-4 दिवस बाई पाहिली डोळ्यानं पावसाची नवलाई, राहिला उपाशी काहीच खाल्लं नाही, रेल्वे स्टेशनात उरलंच नव्हतं काही. मायला अगं सखूबाई नुसतं तुझ्या बाब्याचंच हाल नाही झाले, असे कित्येक लोकांचे हाल झाले. किती लोकांची घरे बुडाली, किती लोक पाण्यामध्ये वाहून गेले ह्या पावसामध्ये. तुझा तर बाब्या सही सलामत झालता, मग त्याला काय झालं होतं आता मरायला तुझ्या मायला? अहो आता तुम्हीच विचारा त्याला. अहो गेला माझा सख्खा बाबूराव गेला, बाई गेला माझा सख्खा बाबूराव गेला. गेला हिचा सख्खा बाबूराव गेला, अहो गेला हिचा सख्खा बाबूराव गेला. अरे बाब्या उठ लवकर, काय झालं सांग खरं खरं, लोक जमले दारामोर, तुझी तिरडी केली तयार. बाब्या ए माझ्या बबल्या, अरे सांग ना या लोकांना काय झालं ते, नाही तर हे म्हणतील माझ्याच पायी गेला की काय. माझ्या बाब्याची बघून घ्या दुर्दशा, झाला अंघोळ पण करा पूर्ण त्याची आशा. माझ्या बाब्याच्या काढू नका त्या मिशा, मिशा पिळदार राहू त्या तशाच्या तशा. अगं ये बाई तुझ्या नवऱ्याच्या मिशा काढायला का आम्ही तुला हज्जा म्हटलो का? आता एक काम कर, आम्हाला खरं खरं सांग तो कशा पायी मेला, नाहीतर आम्हाला पोलिसात तक्रार करावी लागेल. अहो करा ना, पण याला भी घ्या